हे हाय यूट्यूब फॅम, तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय हॅलो नमस्कारम केडोवाले, कसं काय? सो मी तुमच्या सर्वांची लाडकी वैष्णवी उर्फ वैशू अँड वेलकम टू माय ब्लॉग सिरीज. सो आजचा माझा ब्लॉग असणार आहे लक्ष्मीपूजन निमित्त. आणि आता सकाळ झालेली आहे. सो मी मस्त आंघोळ पण फ्रेश झालेली आहे. तुम्ही बघू शकता माझे केस असून होते. सो आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, भरभरून प्रेम करा मला माझ्या व्हिडिओजला. लाईक म्हणजे खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगला. सो हे गाईज, लेट्स नॉट वेस्ट द टाइम. सो ही होती सकाळची वेळ आणि मी मस्त जसं तुम्ही बघितलं फ्रेश झाल्यानंतर मी घेतली साफसफाई करायला. आणि तुम्ही बघू शकता उजेड देखील खूप छान आलेला आहे. देन मी आमच्या विंडोमधल्या क्यूट ट्रीजला पाणी वगैरे दिलं आणि नेक्स्ट आम्ही लागलो स्वयंपाकाला. सो स्वयंपाकामध्ये चपाती ऑलरेडी रेडी झालेली आहे. माझ्याबरोबर मग हेल्प करायला होती माझी मम्मी अँड सांबर. बाकीचे आयटम मी तुम्हाला नैवेद्य झाल्यावर रिव्हील करते. आणि नैवेद्याला होती बटाट्याची भाजी, सांबर, भात आणि पापड आणि थोडंसं आम्रखंड. आणि तोपर्यंत आम्ही तयारी चालू केली ती, लाईक सुरुवात केली प्रिपरेशन्सला. ही थोडीशी अजून अर्धवटच प्रिपरेशन आहे, पण पुढे होईलच. सो कीप वॉचिंग. फायनली गाईज, सो डेकोरेशन पण झालेलं आहे, देवाला नैवेद्य पण झालेलं आहे. आता आहे वेळ पेटपूजाची. सो मी माझी मस्त पेटपूजा करणार आहे. अँड गाईज लिटरली मी खूप थकलेली आहे, पण म्हणतात ना लक्ष्मीपूजन आहे त्याची देखील थोडी एक्साइटमेंट आहे. सो मी आता मस्त वगैरे जेवणार आहे आणि देवाची पेटपूजा झाली. आता माझी पेटपूजा अँड मस्त थोडा वेळ मी रेस्ट करणार आहे. अँड देन मी पुढचा ब्लॉग तुम्हाला शेअर करेल. सो कीप वॉचिंग गाईज. हे ब्लॉग कंटिन्यू करत गाईज. सो संध्याकाळला होती वेळ. सो उद्या देखील पाडवा आहे. सो मस्त आम्ही फ्लावर्स वगैरेचा हार वगैरे बनवला घरी. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी किती उद्योगी बाळ आहे. सो मी काढली वेगळी वाकडी मेहंदी, कारण तुमची लाडकी वैष्णवी प्रोफेशनल आर्टिस्ट नाही. सो मेहंदी वगैरे मस्त सुकून मी झालेली आहे रेडी, कारण ही होती लक्ष्मीपूजाची वेळ. आणि हा होता माझा न्यू लुक. बताओ कैसे लग रही हूँ, हसीन लग रही हूँ ना. सो कीप वॉचिंग गाईज. सो मी रेडी झाल्यानंतर मस्त एकदम म्हणतात ना दिवाळी म्हणजे उजेडाचा सण. सो मस्त मी दिवे वगैरे बाहेर ठेवले. दीपावली मनाए सुहानी मेरे बाबा के हाथों में जादू का पानी. सो अशा प्रकारे सगळ्या घरात उजेड वगैरे करत मी दिवे वगैरे लावले. आणि आता मी तुम्हाला फायनल डेकोरेशन दाखवते. सो ही होती फायनल डेकोरेशन. आणि तुम्हाला माहितीच आहे की माझे लाडके पप्पा क्रिएटिव्ह आहे. सो तुम्ही बघू शकता की क्यूट लाईट्स लावलेली आहेत. अँड गाय सिरियसली. सो आता ही डेकोरेशन झाल्यानंतर सगळे रेडी झाले वगैरे आणि आता होती आरतीची वेळ. सो आम्ही मस्त आरती वगैरे करतोय. तुम्ही बघू शकता. पहिली आरती घेतली माझ्या आजोबांनी. सो म्हणतात ना घरातला मान पहिला मोठ्यांना मग लहानांना. सो हे माझे पप्पांचे वडील, ज्यांना सगळे नाना म्हणतात लाडाने. मी देखील त्यांना नानाच बोलते. सो मस्त आम्ही गणपतीच्या आरतीपासून सुरुवात केली गाईज. सो तुम्ही बघू शकता गाईज. त्याच्यानंतर आरती चालूच आहे. अँड फायनली माझे बिचारे लाडके नानांनी उद्योग केला की त्यांनी जे ताटातले कापूर होते सगळे त्या ह्याच्यात टाकले आणि ते खूप थोडंसं म्हणतात ना मोठं हे पेटल्यासारखं झालं. सो मध्ये मला थोडासा व्हिडिओ पॉज करावा लागला गाईज. आणि हे माझे पप्पा बघू शकता किती क्रिएटिव्ह आहेत बिचारे. ती लाईट्स लागत नव्हती तरी पप्पा किती प्रयत्न करत तुम्ही बघू शकतात माझे लाडाचे पप्पा. सो नंतर घेतली आरती माझ्या लाडाच्या पप्पानी आणि माझे लाडके नाना पप्पांना टोपी घालत. सो मस्त आरती आम्ही कंटिन्यू करतो. पुढे होती शंकराची आरती. सो आणि मग देवीची आरती. माझी आजी देखील थोडी कोपऱ्यात बाहेर बसली होती, कारण तिची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला जास्त वेळ थांबवत नाही. सो आणि हे तुम्ही बघू शकता ॲक्च्युली मी माझ्या स्टँडवरती ठेवले, कारण तिथे मोबाईल ठेवायला जागा नव्हती. सो म्हणून. सो आता होती पप्पांनंतर माझी टर्न. सो माझ्यानंतर माझी क्यूटशी लाडाची मम्मी येणार आहे. सो गाईज कीप वॉचिंग. सो माझे बिचारे लाडके आजोबांना वाटलं आरती संपलेली आहे, पण आता होती देवीची आरती. सो आम्ही स्टार्ट केलेली आहे.
आणि बघू शकता मी किती क्यूट छान सुंदर दिसत आहे. वैष्णव देवीला देवीची आरती. जोकिंग गाईज, थोडं सिरियसली नका घेऊ. आम्ही मस्त आरती वगैरे करत होतो. आणि आजचा लुक मी थोडासा ॲक्च्युली वेगळाच केला, लाईक मॉमेडियन टाईप लुक केला ड्रेसचा. बिकॉज ॲक्च्युली मी तुम्हाला जसं माहिती की मी स्वतःवर नेहमी काही ना काही नवीन ट्राय करत असते. सो माझ्यानंतर माझी मम्मीला मी आरतीसाठी इन्सिस्ट करत होते मध्ये, पण माझी मम्मी म्हणत होती की नाही का तू कर. तुम्हाला तर माहिती आईचा स्वभाव किती लाडका आणि प्रोटेक्टिव्ह असतो. सो हे बघू शकता तुम्ही की लाईक सो इन्सिस्ट केल्यानंतर माझी मम्मी आली आणि नंतर मग पुढे आम्ही आरती वगैरे करत आरती फायनली केली मम्मीने. आणि म्हणजे चालूच आहे लाईक, कारण की वारं पण खूप येत होतं. विंडो माझ्या आजोबांकडून ओपन राहिलेली. सो आम्ही गेलो कापूर आणायला, कारण की कापूर थोडासा कमी पडला होता. आणि साईबाबाची देखील मूर्ती, कारण साईबाबा जसे तुम्हाला माहिती मी साई भक्त आहे. साईबाबाची आरती इज ऑल्सो मस्ट अँड कंपल्सरी. सो मी आणि पप्पा गेलो मूर्ती आणायला. आणि तुम्हाला तर माहिती मी किती अंधा कानून आहे, माझ्यासमोर मूर्ती असून मी इकडे तिकडे शोधत होते. सो माझ्या पप्पांना ती मूर्ती फायनली सापडली. आणि माझी मम्मी साईबाबाची आरती करत होती, कारण माझी देवीची आरती संपल्यानंतर देन मग आली माझी आजी. तसं तुम्ही बघू शकता. ही आहे माझ्या वडिलांची आई, जिला सगळे लाडानी आईच म्हणतात किंवा नानी म्हणतात, पण मी आईच बोलते. सो साईबाबाची आरती वगैरे कंटिन्यू करत आमची फायनली गाईज आरती संपलेली आहे. आणि परत आम्ही आलो खाली फटाके उडवायला. सो तुम्ही बघू शकता क्यूट आम्ही छान फटाके वगैरे उडवले, कारण मला फटाक्यांची खूप भीती वाटते गाईज. सो पाऊस आणि छत्री माय फेवरेट आहे. सो मी मस्त फटाके वगैरे उडवले थोड्याशा वेळी. आणि देन नंतर आम्ही मस्त एन्जॉय वगैरे केला. आणि मग पुढे मी कारमध्ये होते, कारण जसं तुम्हाला माहिती मी साई बघते. सो आमच्या इथे साईबाबाचं दर्शन करण्याचं मस्त. सो तुम्ही बघू शकता मध्ये खूप अंधार होता. सो त्याच्यानंतर आम्ही आलो साईबाबाच्या मंदिरात, जे आमच्या एरियाच्या नियर बायचे श्रद्धा आणि सबुरी. खूप मनाला शांती वाटली, मनाला आणि आत्म्याला. तुम्ही बघू शकता. सो मंदिराला वगैरे जाऊन आल्यावर आम्ही मस्त डिनर वगैरे केला. आणि ही होती गुड बायची वेळ. सो गाईज थँक्यू रिअली. सो फायनली आम्ही आता साईबाबाचं देखील दर्शन करून घरी आलेलो आहे. आणि बघू शकतो मी किती वैतागली आहे, लाईक सिरियसली मला असं झालंय तर मी आउटफिट कधी काढेल. पण दिवाळीची पण एक वेगळीच एक्साइटमेंट असते. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर माझा ब्लॉग, माझा एक्सपिरियन्स शेअर करायला. सो चलो बाय, टेक केअर अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. टिल देन चिल गाईज. सो हे गाईज आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. तुम्हाला जर माझं कंटेंट आवडलं असेल सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. मी रांगोळी देखील काढलेली होती बट रहने दो. चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग.